नमस्कार, मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यात मी काही टिप्सही सांगणार आहे आणि तो बनवताना त्यात टाकलेले मसाल्यांचे प्रमाण जर तुम्ही जसे तसे वापरले तर तो पदार्थ खूप चविष्ट आणि रुचकर होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 8 चमचे बेसन पीठ घेतले आहे, 2 चमचे तांदूळ पिठी, 2 चमचे तीळ, चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा ओवा आणि चिमूटभर हिंग टाकला आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली आहे। यात लसूण, जिरं, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची ही पेस्ट आहे। 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायची, 1 छोटा चमचा हळद टाकायची, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि 2 चमचे चिंचेची चटणी टाकायची। आता चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही या ठिकाणी दहीचा सुद्धा वापर करू शकता। 2 चमचे दह्याचा वापर करा इथे, किंवा अर्ध्या लिंबाचा रसही टाकू शकता। आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान आपल्याला घट्टसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही करायचं। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं मिळेल। आळूची पानं धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची, त्यावर आपल्याला हे मिश्रण लावत जायचं आहे। आता एक मोठं पान आधी ठेवायचं, त्याला मिश्रण लावून घ्यायचं, त्याच्यावर एक छोटं पान ठेवायचं। जर पानं खूप छोटी असतील तर एकावर एक 3 ते 4 अशी लेयर तुम्ही करू शकता आणि हे व्यवस्थित सर्व पानांना लावून घ्यायचं आहे। यात आपण चिंचेच्या चटणीचा वापर केला आहे, त्यामुळे ते घशात खवखवणार नाही। चिंचेच्या चटणीमध्ये गुळाचं प्रमाणही असतं, त्यामुळे ते घशात खवखवत नाही। आणि असं रोल करत जायचं आणि फोल्ड केलेल्या भागाला सुद्धा असं बेसन पीठ लावत जायचं आहे आणि रोल करत जायचं। हे रोल तयार करून घ्यायचे सर्वच्या सर्व। आता कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात हे रोल आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। इथे माझे 4 रोल तयार झाले, मी 4चे 4 यात ठेवून घेते आणि कुकरला आपल्याला हे 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायचं। तुम्हाला जर आळूच्या वड्या सकाळी डब्याला बनवायच्या असतील तर तुम्ही असं रात्रीच उकडून ठेवायचं याला, म्हणजे ते 2 ते 3 दिवस हे छान फ्रीज मध्ये राहतं, खराब होत नाही। 3 दिवसही तुम्ही आळूच्या वड्या वापरू शकता। हे थंड झालं की मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आता आपण कढईत तेल तापायला ठेवलंय, आता हे आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। छान सोनेरी रंग येईपर्यंत वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही इथे कसा छान रंग आलाय। वड्या तळून झालेल्या आहेत, ते काढून घेऊ आपण। आता फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि पांढरे तीळ टाकायचे आणि थोडीशी हिंग टाकायचा आहे आणि यात आपण तळून घेतलेल्या वड्या टाकून हलवून घ्यायच्या। आता हे काढून घ्यायचं, त्याच्यावर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे हे छान असंच तुम्ही खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा पुदिना चटणी बरोबर। रेसिपी आवडल्यास मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।